अकोला शहरातील मलकापूर परिसरात असलेल्या गोपाल फटाका सेंटर या दुकानात आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले असून प्रारंभिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते। आग लागल्याचे लक्षात येताच दुकानदाराने स्वतःच अग्निशामक यंत्रणाच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र या धावपळीत तो किरकोळ जखमी झाला आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व नागरिकांच्या मदतीने काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। स्थानिकांच्या वेळेवर केलेल्या सहकार्यामुळे एक मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान फटाके विक्रीसाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची औपचारिक परवानगी आवश्यक असते, मात्र या दुकानाकडे अशी कोणतीही परवानगी नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। प्राप्त माहितीनुसार अकोला शहरात तब्बल 120 फटाक्यांचे दुकाने अवैधरित्या सुरू असल्याचे समोर आले आहे। यामुळे शहरात सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाची ढिलाई नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण करत असल्याचे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। परवानगी विना सुरू असलेल्या या धोकादायक दुकानांवर प्रशासन कधी कारवाई करणार असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत। प्रतिनिधी अहिम रजा खान, NTV न्यूज मराठी, अकोला।